नाशिक महानगरपालिकेच्या 200 कोटींच्या NMC क्लीन गोदावरी बॉन्डचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिस्टिंग करण्यात आले। मनपाच्या पहिल्याच बॉन्ड इश्यूला संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 3.95 पट अधिक प्रतिसाद मिळाला। या निधीतून सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी रामझुला पादचारी पूल, काळाराम व कपालेश्वर मंदिर परिसरातील सुविधा तसेच पंचवटी, सातपूर, पश्चिम नाशिकमधील मलनिस्सारण नेटवर्क विकास अशी महत्त्वाची कामे करण्यात येणार आहे। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी हा उपक्रम नाशिकच्या पायाभूत विकासातील महत्त्वाचा टप्पा असल्याचं सांगितलं। NSCचे MD आशिष कुमार चौहान यांनी नाशिक मनपाचे जलद प्रक्रियेबद्दल कौतुक केले। मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे लिस्टिंग राज्यासाठी अभिमानास्पद असल्याचं सांगत मनपाच्या कार्यक्षमतेचे अभिनंदन केले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।